नमस्कार मित्रांनो. आजच्या या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये AMVI RTO 2017 जो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे, तर या सब्जेक्टमध्ये काही पडलेले क्वेश्चन्स जे आहेत त्याचा ॲनालिसिस करूयात. ठीक आहे. तर हा पहिला क्वेश्चन असा आहे बघा, डॅश 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 इज द रिकमेंडेड फॉर द बॅच प्रोडक्शन. ठीक आहे. डॅश 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 इज रिकमेंडेड फॉर द बॅच प्रोडक्शन. तर बॅच प्रोडक्शनसाठी खालीलपैकी काय रिकमेंडेड केलं जाईल. तर त्याचे 4 पर्याय आहेत बघा. प्रोसेस लेआउट, प्रोडक्ट लेआउट, ग्रुप लेआउट आणि फिक्स्ड पोझिशन लेआउट असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याच्यातलं आपल्याला करेक्ट जे ॲन्सर आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. तर आपण जर प्रोडक्शनचा विचार केला तर प्रोडक्शनचे बेसिकली 2 टाईप्स पडतात बघा. प्रोडक्शनचे 2 टाईप्स आहेत. एक पहिलं आहे कंटिन्युअस प्रोडक्शन आणि सेकंड जो टाईप आहे तो इंटरमिडियंट. ठीक आहे. पहिला कंटिन्युअस प्रोडक्शन आणि सेकंड आहे इंटरमिडियंट प्रोडक्शन. कंटिन्युअस प्रोडक्शन आणि इंटरमिडियंट प्रोडक्शनमध्ये जर इंटरमिडियंट प्रोडक्शनचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचं प्रोडक्शन होतं. पहिलं आहे बॅच प्रोडक्शन. पहिलं जे आहे ते बॅच प्रोडक्शन आहे आणि सेकंड जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आहे बघा जॉब प्रोडक्शन. बॅच प्रोडक्शन आणि जॉब प्रोडक्शन. जर आपण बॅच प्रोडक्शनचा विचार केला तर बॅच प्रोडक्शन हे जनरल पर्पज मशीनसाठी वापरलं जातं बघा. बॅच प्रोडक्शन हे जनरल पर्पज मशीनसाठी वापरलं जातं बॅच प्रोडक्शन. जर आपण पर्याय बघितले 4 पर्याय, प्रोसेस लेआउट, प्रोडक्ट लेआउट, ग्रुप लेआउट आणि फिक्स्ड पोझिशन लेआउट असे 4 पर्याय आहेत. त्याच्यातलं पहिला आपण ऑप्शन बघितला प्रोसेस लेआउट, तर प्रोसेस लेआउट हा जो आहे ना तो जनरल पर्पज मशीनसाठीच वापरला जातो. प्रोसेस लेआउट हा देखील जनरल पर्पज मशीनसाठीच वापरला जातो. आणि आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचला, डॅश 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 इज द रिकमेंडेड फॉर द बॅच प्रोडक्शन आणि बॅच प्रोडक्शन जर आपण कन्सिडर केलं तर बॅच प्रोडक्शन हे देखील जनरल पर्पज मशीनसाठीच वापरलं जातं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 प्रोसेस लेआउट हे जे काय ॲन्सर आहे ते करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन आपण बघूयात. दुसरा क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर ऑफ डिप्रेशन. तर डिप्रेशनचा आपण इंग्लिशमध्ये अर्थ बघितला, डिप्रेशनचा इंग्लिशमध्ये अर्थ बघितला तर तो असा होता, डिप्रेशन मीन्स रेंज किंवा आपण त्याला ऑर व्हॅरियन्स पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. जो काय व्हॅरिएशन किंवा व्हॅरियन्स आपण त्याला म्हणतो. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. मीडियन, रेंज अँड स्टँडर्ड डेव्हिएशन, थर्ड आहे मोड आणि फोर्थ आहे अरिथमेटिक मीन. ठीक आहे. तर आत्ताच मी सांगितलं इंग्लिशमध्ये त्याचा जो अर्थ आहे तो रेंज होतो. तर या पर्यायामध्ये आपल्याला सेकंड नंबरचं दिसतोय पर्याय, रेंज अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. सो रेंज अँड स्टँडर्ड डेव्हिएशन हे करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघूयात आपण, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल चार्ट इज यूज्ड फॉर द कंट्रोलिंग द नंबर ऑफ डिफेक्ट्स पर पीस. ठीक आहे. तर जे काही नंबर ऑफ डिफेक्ट पर पीस आहेत ते कंट्रोल करण्यासाठी कोणता याच्यातला कंट्रोल चार्ट वापरला जातो. ठीक आहे. जर आपण कंट्रोल चार्टचा विचार केला तर कंट्रोल चार्टचे बेसिक 2 टाईप्स पडतात बघा. पहिला जो आहे तो व्हॅरिएबल आहे. आणि सेकंड आपण टाईप बघितला तर तो आहे ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. सेकंड आहे ॲट्रिब्यूट्स. पहिला आहे व्हॅरिएबल आणि सेकंड आहे ॲट्रिब्यूट्स. कंट्रोल चार्टचे हे बेसिक 2 टाईप्स आहेत. व्हॅरिएबलचा आपण विचार केला तर व्हॅरिएबलमध्ये एक्स चार्ट आपण म्हणतो, त्याला मीन चार्ट म्हणतो एक्स, आणि दुसरा जो आहे तो रेंज चार्ट असतो. ठीक आहे. रेंज चार्ट आर. ठीक आहे. व्हॅरिएबलमध्ये 2 आहेत बघा, मीन चार्ट आहे आणि रेंज चार्ट आहे. एक्स चार्ट पण आपण त्याला म्हणतो मीन चार्टला. ठीक आहे. तर मीन चार्टचं काम काय, तो काय करतो, शोज सेंटरिंग ऑफ द प्रोसेस. एक्स चार्ट काय शोज करतो, सेंटरिंग, त्या प्रोसेसचं जे काही सेंटरिंग आहे ते शो करतो. आर चार्टचा विचार आपण केला तर युनिफॉर्मेबिलिटी ऑफ द प्रोसेस, जी प्रोसेसची जी काही युनिफॉर्मॅलिटी जी काय प्रोसेसची आहे ती आर चार्ट दाखवतो. ठीक आहे. जर ॲट्रिब्यूटेड चार्ट आपण बघितले तर ॲट्रिब्यूटमध्ये बेसिकली टाईप्स असे आहेत बघा, पी चार्ट आहे, त्याच्यानंतर एन पी चार्ट आहे, त्याच्यानंतर सी चार्ट एक आहे. पी चार्ट आहे, एन पी चार्ट आणि सी चार्ट आहे. पी चार्टचा आपण विचार केला तर तो फ्रॅक्शन डिफेक्शनसाठी वापरला जातो. एन पी चार्ट आपण बघितला तर तो नंबर ऑफ डिफेक्टिव्ज किती आहेत. ठीक आहे. डिफेक्टिव्ज कितीज आहेत त्याच्यासाठी हा एन पी चार्ट वापरला जातो. आणि सी चार्ट जो शेवटचा आपण बघतो सी चार्ट, तर सी चार्ट कशासाठी वापरला जातो तर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पर पीस. ठीक आहे. सी चार्ट कशासाठी वापरला जातो, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पर पीस.
याच्यासाठी सी चार्ट वापरला जातो. आपण क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल चार्ट, असा कोणता कंट्रोल चार्ट आहे की जो कशासाठी यूज्ड फॉर कंट्रोलिंग नंबर ऑफ डिफेक्ट्स पर पीस, नंबर ऑफ डिफेक्ट्स पर पीससाठी कोणता वापरला जातो. तर याच्यातला पर्याय जो आहे सी चार्ट हा योग्य पर्याय आहे. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे बघा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. गॅन्ट चार्ट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट. ठीक आहे. गॅन्ट चार्ट जे आहे तो कशाची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. इथे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. मटेरियल फ्लो, प्रोडक्शन शेड्यूल, रिसोर्स प्लॅनिंग अँड नन ऑफ दिस. ठीक आहे. तर गॅन्ट चार्टचा जर आपण विचार केला तर बेसिकली गॅन्ट चार्ट हा कशासाठी वापरला जातो. तर केला जातो त्याचा कॅल्क्युलेट मशीनिंग युटिलायझेशन फॅक्टर. मशीनिंगचा जो युटिलायझेशन फॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी गॅन्ट चार्ट वापरला जातो. ठीक आहे. म्हणजेच काय तर ही जी काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मशीनिंगचा युटिलायझेशन फॅक्टर, तर याच्यात आपण काय शिकतो, याच्यात लर्न काय करतो ह्या गॅन्ट चार्टमध्ये, तर प्रोडक्शन शेड्युलिंग. ठीक आहे. प्रोडक्शनचं जे काय आहे प्रोडक्शन स्केड्युलिंग. ठीक आहे. प्रोडक्शन शेड्युलिंग आपण ह्या गॅन्ट चार्टमध्ये शिकतो थोडक्यात. म्हणजे याच्यातला पर्याय क्रमांक 2 जो आहे प्रोडक्शन शेड्यूल हा करेक्ट आन्सर आहे, बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे. द प्रायमरी फंक्शन ऑफ डॅश 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 इज टू प्रोड्यूस. बघा, द प्रायमरी फंक्शन डॅश 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 इज यूज टू प्रोड्यूस रेकॉर्ड ऑफ एक्झिस्टिंग सेट ऑफ कंडिशन्स सो दॅट द जॉब ऑफ द सीइंग व्हॉट इज ॲक्च्युली टेकिंग प्लेस इज मेड ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिले. ठीक आहे. असं त्यांनी काय विचारले, डॅश 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 इज टू प्रोड्यूस अ रेकॉर्ड ऑफ एक्झिस्टिंग, म्हणजे रेकॉर्ड जे काय आहे ना ते एक्झिस्टिंग कंडिशन्सचं, सो दॅट जॉब ऑफ सीइंग व्हॉट इज ॲक्च्युली टेकिंग प्लेस इज मेड अप ऑफ सिम्पल पॉसिबल. तर ह्याच्यातलं 4 कोणते पर्याय आहेत, त्याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिला आहे बघा फ्लो डायग्राम. सेकंड जो आहे तो स्ट्रिंग डायग्राम आहे. ठीक आहे. थर्ड आहे ऑपरेशनल प्रोसेस चार्ट आणि चौथा आहे नन ऑफ दिस. तर त्याच्यातला जर आपण पहिला जर बघितला, पहिला पर्याय फ्लो डायग्राम जर बघितला, फ्लो. ठीक आहे. तर ही फ्लो डायग्राम जी आहे ती कशासाठी वापरतात, तर ती ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सिक्वेन्स ऑफ डायग्राम. ठीक आहे. ही कशासाठी वापरतात फ्लो डायग्राम, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतं ते कोणाचं तर सिक्वेन्स जी काही डायग्राम आहे त्याचं सिक्वेन्स लावण्याचं काम हे फ्लो डायग्राम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा जर आपण पर्याय बघितला, 3 नंबरचा आहे ऑपरेशन प्रोसेस चार्ट. 3 नंबरचा आहे बघा ऑपरेशन प्रोसेस चार्ट आहे. ऑपरेशन प्रोसेस चार्ट कशासाठी वापरतात, तर तो वापरतात स्टॉप फ्लोअर, जे फ्लोअरवरती जे काही ऑपरेशन्स चालू आहेत ना, फ्लोअरवरती चाललेले जे काही ऑपरेशन्स आहेत ते स्टॉप करण्यासाठी वापरतात. बघा, ते जे काही ऑपरेशन्स चालू आहेत ते स्टॉप करण्यासाठी ऑपरेशन प्रोसेस चार्ट वापरला जातो. आणि पर्याय क्रमांक 2 जर आपण बघितला तर तो आहे स्ट्रिंग डायग्राम. तर स्ट्रिंग डायग्राम जी आहे हे करेक्ट आन्सर आहे बघा. ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंग डायग्राम जो पर्याय क्रमांक 2 आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. कारण की पहिला पर्याय जर बघितला आपण, पहिला पर्याय आहे तो फ्लो डायग्राम, ती सिक्वेन्स डायग्रामची जी काही सिक्वेन्स आहे ती रिप्रेझेंटेशनसाठी वापरतात. 3 नंबरचा पर्याय जर बघितला ऑपरेशन प्रोसेस चार्ट, ती फ्लोअरवरती जे काही ऑपरेशन्स चालू आहेत ते स्टॉप करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे ह्याच्यातला एक पर्याय उरतो आहे बघा स्ट्रिंग डायग्राम. स्ट्रिंग डायग्राम इज अ करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ड्युरिंग लिमिट गेजिंग. ठीक आहे. ड्युरिंग लिमिट गेजिंग फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ द प्रॉडक्ट. एखादा कोणताही प्रॉडक्ट जर ॲक्सेप्ट करायचा असेल ड्युरिंग लिमिट गेजिंग, तर त्याच्यातला कोणता असेल, 4 पर्याय दिले आहेत बघा. नो गो प्लग गेज शुड नॉट एंटर द प्रॉडक्ट. पुढचा आहे नो गो रिंग गेज शुड नॉट पास ओव्हर द सॉलिड. पुढचा आहे बोथ. आणि 4 नंबरचा पर्याय आहे बघा नन ऑफ दिस. ठीक आहे. आता नो गो म्हणजे नावातच आहे बघा, नाही जाणार नाही आहे. ठीक आहे. तो जाणारच नाही आहे नो गो. म्हणजे नो गो गेज हा असा वापरला आहे बघा, नो गो गेज प्लग शुड नॉट एंटर द प्रॉडक्ट. म्हणजे जर तो प्रॉडक्टमध्ये एंटर होत नसेल. आणि सेकंड पर्याय पण नो गो रिंग गेज शुड नॉट पास ओव्हर. ठीक आहे. या दोघांचा अर्थ बघा, नो गो जाणारच नाही आहे. म्हणजे जर त्याने एंटरच केलेलं नाही आहे तर तो प्रॉडक्ट जो काय आहे लिमिट गेजिंगसाठी ॲक्सेप्ट केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, बोथ. पर्याय क्रमांक 3 जो आहे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर, ते बरोबर आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन असा आहे स्टँडर्ड्स टू बी यूज्ड फॉर द रेफरन्स पर्पज इन लॅबोरेटरीज अँड वर्कशॉप्स. तर लॅबोरेटरी आणि वर्कशॉपमध्ये असे कुठले स्टँडर्ड्स वापरले जातात बघा.
स्टँडर्डचे बेसिकली 4 प्रकार आहेत बघा. स्टँडर्ड जे आहे की ते स्टँडर्ड्स 4 प्रकारामध्ये विभागलं जातं. पहिला आहे बघा प्रायमरी, सेकंड आहे सेकंडरी, थर्ड आहे टर्नरी आणि चौथा जो आहे तो वर्किंग. ठीक आहे. चौथा जो पर्याय आहे तो बघा वर्किंग स्टँडर्ड. असे 4 आहेत. तर त्याच्यातला जर पहिला आपण जर कन्सिडर केला प्रायमरी स्टँडर्ड, तर हे प्रायमरी स्टँडर्ड जे आहे ते लॅब आणि वर्कशॉपमध्ये वापरले जात नाहीत. ते स्टँडर्ड्स जे आहेत ते लॅब आणि वर्कशॉपमध्ये वापरले जात नाहीत. सेकंडरी स्टँडर्डचा जर आपण विचार केला तर सेकंडरी स्टँडर्ड हे प्रायमरी स्टँडर्डचाच रेफरन्स पकडून केलेले आहेत बघा. मग ते देखील लॅबोरेटरीजमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये वापरले जात नाहीत. तिसरं जर आपण बघितलं टर्नरी स्टँडर्ड्स, तर ते इन्स्पेक्शन पर्पजसाठी वापरले जातात. टर्नरी स्टँडर्ड जे आहेत ना ते इन्स्पेक्शन पर्पजसाठी वापरले जातात. म्हणजे शेवटचा पर्याय उरतोय फक्त वर्किंग स्टँडर्ड्स. सो वर्किंग स्टँडर्ड्स हे असे आहेत की जे लॅबोरेटरीजमध्ये आणि वर्कशॉपमध्ये वापरले जातात. त्यामुळे करेक्ट जे आन्सर आहे ते आहे वर्किंग स्टँडर्ड. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन आहे द सरफेस रफनेस ऑन अ ड्रॉइंग इज रिप्रेझेंटेड बाय. ठीक आहे. जर ड्रॉइंग करायचं असेल तर त्याच्यासाठी सरफेस रफनेस कोणतं वापरलं जातं हे स्टँडर्ड आहे बघा. ॲज अ फिक्स्ड आन्सर आहे बघा इन्व्हर्टेड ट्रँगल. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. 4 पर्याय दिले आहेत आपल्याला सर्कल्स, स्क्वेअर, कर्व्ज. तर जनरली सरफेस रफनेस दाखवण्यासाठी आपण इन्व्हर्टेड ट्रँगल बघा असा असतो, तो इन्व्हर्टेड ट्रँगल आपण दाखवतो. सो इन्व्हर्टेड ट्रँगल इज अ करेक्ट आन्सर. इट इज अ स्टँडर्ड. हे स्टँडर्ड आहे. जसं की भारताची राजधानी कोणती, दिल्ली, हे स्टँडर्ड आहे, फिक्स आहे. तसंच हे इन्व्हर्टेड ट्रँगल्स हे सरफेस रफनेससाठी आपण दाखवतो. ठीक आहे. पुढचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा. व्हॅरिएशन ट्रेस्ड इन अ प्रॉडक्ट. ठीक आहे. व्हॅरिएशन ट्रेस्ड इन अ प्रॉडक्ट बिकॉज ऑफ एरर इन सेटिंग जिग्स अँड फिक्चर आर ट्रीटेड ॲज. ठीक आहे. जिग्स अँड फिक्चरसाठी जे काय व्हॅरिएशन ट्रेस केलेले आहे प्रॉडक्ट जे काय आहे ते कशासाठी नक्की फिक्चरमध्ये काय म्हणून ट्रीट केलं जातं नक्की ते. ठीक आहे. जर आपण बघितलं हे तर त्याला 4 ऑप्शन्स आहेत पर्याय. पहिला आहे असाइनेबल कॉज, सेकंड चेंज कॉज, तिसरा नन अबोव आणि चौथा आहे कॅन बी ट्रीटेड इन एनी कॅटेगरी. ठीक आहे. असे 4 ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यातला जो करेक्ट जो आन्सर आहे तो आहे बघा असाइनेबल कॉज. आता असाइनेबल कॉजच का, कारण की जर आपण व्हॅरिएशन जर बघितलं ट्रेस जे होतं जिग्स आणि फिक्चरमध्ये, तर असाइनेबल कॉज जो आहे तो इट डन बाय अस, म्हणजे तो आपल्यामुळं किंवा वर्करमुळं तो कॉज होतो. म्हणजे जिग्स अँड फिक्चरमध्ये ज्यावेळेला सेटिंग केलं जातं त्यावेळेला जो कॉज होणार आहे तो असाइनेबल कॉज तो आपल्यामुळं होतो, वर्करमुळं होतो जिग्स अँड फिक्चरमध्ये. म्हणून ह्याचं करेक्ट जे आन्सर आहे ते बघा असाइनेबल कॉज हे जे काय आहे ते पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.